ठीक आहे. मला मोदी सरांकडे जायचं आहे. मोदी सर, राहुल गांधी यांनी एसआयआरचा मुद्दा उपस्थित केलेला होता. त्यानंतर तेजस्वी यादव यांनी सुद्धा भाजपवर, नितीश कुमारांवर वेगवेगळे आरोप केले होते. त्यांना पलटूराम म्हटलं होतं, त्यांचं मानसिक स्वास्थ्य बरोबर नाही असं म्हटलं होतं. हे कुठलेच मुद्दे बिहार निवडणुकीत चालले नाही असं म्हणता येईल का या निकालावरून? नाही, मला काय वाटतं की आता थोडं अनालिसिस करणं लवकर ही जरा घाई गडबड होईल. कोणत्याही निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षांकडनं वेगवेगळे मुद्दे मांडले जातात. टीका टिप्पणी तर होतच असते, पण त्या टीका टिप्पणीचा मतदारांच्यावर किती परिणाम होतो हे सगळ्या रिझल्ट आल्यानंतरच आपल्याला कळू शकेल. मी तुम्हाला या निवडणुकीच्या निमित्तानं एक माझा विचार आहे तो आपल्या समोर मांडतो की गेली 5 वर्ष वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये जी वेगवेगळी आमिष दिली जात आहेत आणि त्याला मतदार भोळले जात आहेत, याच्यावर आता आपल्याला काहीतरी काम करावं लागेल. उदाहरणार्थ, महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना, मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण योजना, आता बिहारमध्ये काही कारण नसताना 10,000 रुपये महिलांच्या अकाउंटवर निवडणुकीपूर्वी टाकणे, ही एक प्रकारची आमिष देऊन मतदान घेणं, अशा प्रकारची प्रवृत्ती. याच्यावर नीट अभ्यास करावा लागेल. याच्यावर सुप्रीम कोर्टामध्ये याचिकाही करावी लागेल की अशा प्रकारची एक नंबर मध्ये, ज्याला आपण म्हणतो की वाईट मध्ये पैसे देणं आणि मतांच्या वर डल्ला मारणं, हा प्रकार लवकरच थांबला पाहिजे. या बाबतीमध्ये एक मोदी सर, विरोधी पक्ष सुद्धा काय वेगळी आश्वासन देतो? विरोधी पक्षांकडून सुद्धा महालक्ष्मी योजना होतीच की ज्यात लाडकी बहीणपेक्षा अधिक पैशाचं आश्वासन देण्यात आलं होतं. 3,000 रुपये देणार होतात तुम्ही मोदी साहेब. 3,000 रुपयाचं आश्वासन दिलं होतं. त्या मुद्द्यावर येतो ना, मी त्या मुद्द्यावरच येतो. मी असं म्हणालो की सर्व पार्टीनी अशा प्रकारे, मी अपार्ट फ्रॉम पार्टी पॉलिटिक्स सोडून हा मुद्दा मांडतोय. अशा प्रकारची घोषणा करत असेल तरी देखील त्या घोषणेचा परिणाम होणार असेल तर ते थांबलं पाहिजे, असं माझं अपार्ट फ्रॉम पार्टी म्हणून मत आहे की अशा प्रकारच्या चीप घोषणा आणि एक नंबर मध्ये पैसे देणं हे बंद झालं पाहिजे. माझ्या पार्टी सहित मला लागू आहे. ठीक आहे. गणेश खंडकर सर, वारंवार हा मुद्दा उपस्थित होतोय बिहारच्या निवडणुकीमधला की आचारसंहिता लागू झाल्यावर सुद्धा काही महिलांच्या खात्यात सरकारी योजनेचे पैसे गेलेले होते. अशा पद्धतीचं यापूर्वी कधी भारतात घडलं का कुठल्या निवडणुकी दरम्यान? कारण त्याचाच फायदा भाजपला होतोय असं सगळं विश्लेषण सुरू आहे. नाही, मला खरं तर विरोधी पक्षांचं मनापासून अभिनंदन करायचंय. एक तर महाराष्ट्रात सुद्धा मला आठवतंय, आता इथे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत आणि इथे शिवसेनेचे उभाटाचे प्रवक्ते आहेत. मला सुप्रिया सुळेंचं वाक्य मला यावेळेला प्रकर्षानं आठवतंय की महाराष्ट्र शासनाला लागली आहे कडकी मतांची आणि म्हणून योजना आणली आहे लाडकी. म्हणजे ह्या भाषणाच्या सुरुवातीनंतर ज्या वेळेला जाहीरनामा प्रसिद्ध झाला त्यावेळेला नेमकं आम्ही जे सांगितलं त्याच्या दुप्पट आश्वासन दिलं. बिहारमध्ये आमच्यावर टीका होते 10,000 आणि यांनी थेट 30,000 रुपये जाहीर करून टाकले. बघा दोघांमधला फरक आहे. एक, आम्ही जे सांगतोय त्याच्या दुप्पट तुम्ही सांगताय, जनता तुमच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. महत्वाची बाब एक लक्षात घेतली पाहिजे, असं आहे की बिहारमध्ये जे काँग्रेसने निवडणुकीचे मुद्दे उपस्थित केलेले होते, एक, बिहारमधनं पलायन होतंय, 2, बिहारमध्ये बेरोजगारी